आज आपण बनवणार आहोत झणझणीत, चविष्ट आणि अगदी घरगुती पद्धतीची शेवभाजी। कमी वेळात आणि सहज उपलब्ध साहित्य वापरून ही भाजी तयार होते। गरमागरम भाकरी, पोळी किंवा चपातीसोबत आहे ना तिची चव आहे ना ही अप्रतिम अशी लागते। तर चला अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या स्वादिष्ट शेवभाजीच्या रेसिपीला। नमस्ते, मी पल्लवी, सिम्पली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे। जेव्हा ना भाजीला काय नसतं ना तेव्हा आपण शेवभाजी बनवतो। तर आहे ना इथे पण तसंच झालेलं आहे, पाऊस भरपूर आहे आणि ना भाजी कशी मार्केटला तर एवढी काही चांगली येत नाहीये। तर म्हटलं चला आपण आहे ना रेस्टॉरंट स्टाईल आहे ना शेवभाजी बनवूया। इतकी छान लागते ना, ही चविष्ट लागते आणि विशेष तर आहे ना पावसात आहे ना अशा छान अशा आहे ना झणझणीत भाज्या आहे ना खावाशा पण वाटतात। चला तर मग शेवभाजी करताना म्हटलं ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी। आता ही शेवभाजी करण्यासाठी ना आपल्याला ना फोडणीसाठी इथे ना एक मी ना कांदा असा चिरून घेतलेला आहे बारीक, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि ना आता आपल्याला ना हे फोडणीचं झालं साहित्य। आता आपल्याला ना खोबरं घ्यायचं आहे। इथे ना मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, खिसून सुकं खोबरं आहे हे। त्यात आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आलं, 1 इंच आलं घेतलेलं आहे। 3 छोटे कांदे घेतलेले आहेत, ते उभे चिरून घेतलेले आहेत, त्यात आपल्याला भाजून घ्यायचे छान। इथे 1 गड्डी लसणाची घेतलेली आहे, ती पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आपल्याला ना हे सगळ्याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि इथे ना मी शेव घेतलेली आहे। चला तर मग आता उशीर न करता आपण या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी ना आपण आता कांदा आणि खोबरं आहे ना हे भाजून घेऊया। आधी आपण खोबरं भाजूया। चला, इथे ना 1 टेबलस्पून आहे ना मी इथे तेल घातलेलं आहे। आता ना या तेलामध्ये आपल्याला खोबरं छान असं भाजून घ्यायचंय। खोबरं भाजायला लागलंय, यातच मी ना थोडी खसखस टाकून पण भाजून घेणार आहे, म्हणजे ना खसखसे करपत नाही, छान असे भाजले जातात। खोबरं आणि खसखस आपली छान अशी भाजून झालेली आहे। आपण आहे ना त्याला काढून घ्यायचंय। खसखस घातल्याने काय होते ना, शेवभाजीची जी भाजी असते ना, आपण जी ग्रेव्ही करतो किंवा जो रसा करतो त्याची चव आहे ना दुप्पट अशी वाढते, म्हणून कधी पण आहे ना खसखसी घालायची, छान अशी भाजी होते। आता ना ह्याच पॅन मध्ये आपल्याला ना 2 टेबलस्पून इतकं तेल घालून आहे ना कांदा छान असा खरपूस भाजून घ्यायचंय। छान असं आपल्याला ना खोबरं हे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, हे पण मंद गॅसवर। छान आहे ना असा आपला कांदा हा परतून झालाय। आता ह्याच्यातच आपण लसूण घालून घ्यायचं आहे। ते लसूण आणि आलं पण 1-2 मिनिटं आपण भाजून घ्यायचं आहे ह्याच्यातच। छान आहे ना आपलं कांदा पण भाजून झालाय। आता आपण ह्याला काढून घ्यायचं आहे। आता ना कांदा आणि खोबरं ही गार होतंय तोपर्यंत आहे ना आपण भाजीची ना फोडणी करून घ्यायची आहे। 2 ते 3 टेबलस्पून इथे आपल्याला तेल लागणार आहे। आता ना या भाजीला थोडं तेल आहे ना जास्तीच लागतं। ह्यात आता आपल्याला 1 टीस्पून आहे ना जिरं घालून घ्यायचंय। जिरं छान तडतड झालं ना किंवा छान फुललं ना आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। ते एक छोटा मी कांदा चिरून घेतला होता, तो आपल्याला घालून घ्यायचा आहे याच्यात आणि छान असा आपल्याला गोल्डन होईपर्यंत आता परतून घ्यायचा आहे। एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहे, ते पण आपल्याला छान असं शिजून द्यायचं आहे। आता टोमॅटो छान शिजण्यासाठी नाही ते आपल्याला थोडं मीठ घालून घेणार आहे इथे मी। पुन्हा एकदा आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे टोमॅटो शिजतंय तोपर्यंत आपण आहे ना जो कांदा भाजून ठेवला होता ना, कांदा आणि खोबरं, ते आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे। चला तर मग आता आपण वाटून घेऊया। आपण आहे ना आधी खोबरं वाटून घेऊया। भाजलेलं खोबरं वाटलं ना त्याला छान असं तेल सुटतं, म्हणून आहे ना इथे खोबरं मी हे सेपरेट वाटून घेणार आहे। बघू शकता छान असं ह्याला तेल सुटलेले खोबऱ्याला। आता आपण ह्याच्यात काढून घ्यायचं आहे। ह्याच्याने काय होतं ना छान असं आहे ना भाजीला आहे ना कट येतो किंवा आहे ना छान अशी तरी येते। कोथिंबीर पण आपल्याला ह्याच्यात वाटून घ्यायची आहे आणि आता ह्यात आहे ना आपल्याला 2 टेबलस्पून इतकी ना ही शेव आहे ना ती घालून घ्यायची। त्याने काय होतं ना भाजी मिळून येण्यासाठी मदत होते। जे आपण बाहेर खातो ना ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये, तर आहे ना अशीच ती भाजी केलेली असते किंवा बनवलेली असते, म्हणून त्याला ना छान अशी चव लागते। आता हे आपण वाटून घ्यायचं आहे, जसं आपल्याला एक वाटण बनवायचं आहे। हे आता आपण मिक्सरला पाणी न घालता इथे मी वाटणार आहे। तुम्ही बघू शकता आपलं छान असं वाटून झालेलं आहे आणि ना तिथे एका साईडला आपला कांदा पण छान असा परतून झालेला आहे। आता हे आपण फोडणी घालून घ्यायचे त्याच्यामध्ये।
छान असा आपला ना कांदा हा परतून झालेला आहे. आपलं वाटण होईपर्यंत कांदा पण हा सॉफ्ट झालेला आहे. आता ना ह्यामध्ये आपल्याला आहे ना 1.5 टेबलस्पून इतकं आहे ना कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे. त्याने छान अशी चव येते भाजीला. इथे आपल्याला अर्धा टेबलस्पून ही बेडगी मिरची पावडर आहे. त्याने ना कलर छान येतो. जे आपण बाहेर खातो ना भाजी सेम तसा त्याचा कलर येतो. 1 टीस्पून इतकं मी हा गरम मसाला घालणार आहे. हा गरम मसाला पण हा घरीच बनवलेला आहे. ह्याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तुम्ही नक्की चेक करू शकता. आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. हे आपल्याला सगळे ना मसाले ह्याच्यात परतून घ्यायचे आहेत, म्हणजे छान असे परतले जातात आणि भाजीची चवी छान अशी येते. आता यामध्ये आपल्याला जे वाटण केलं होतं ना ते घालून घ्यायचंय. आधी आपण खोबरं घालून घेऊया. आपल्याला परतून घ्यायचंय. कांदा जे आपण वाटून घेतला होता ना, कोथिंबीर, कांदा आणि लसूण त्यात आपल्याला घालून घ्यायचंय आणि परतून घ्यायचंय छान. हे पण आपल्याला परतून घ्यायचंय मस्त. शेव घातल्याने काय होतं ना, त्याला छान असं भाजी मिळून येण्यासाठी ना अशी मदत होते आणि चव पण भाजीची छान लागते. हे आपल्याला 1-2 मिनिटं छान असं परतून घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याला आपल्याला ना तरी आणून घ्यायची आहे. ते ना थोडं थोडं पाणी घालते मी. एकदमच नाही घालायचं, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असा मसाला परतून घ्यायचा आहे. आता ना आपल्याला 5 मिनिटं ना झाकण ठेवून ना छान अशी ही जी आपला ग्रेव्ही केलेली आहे ना ती छान अशी शिजवून द्यायची, म्हणजे त्याला तरी येते. तुम्ही बघू शकता छान असं ह्याला ना तरी आलेली आहे. आता ना ह्यामध्ये आपल्याला पाणी घालून ना छान असं उकळी आणून घ्यायची आहे. इथे आपले ना भाजीचा रस्सा हा तयार झालेला आहे. छान असं ह्याच्यातले जे मसाले आहेत, जे आपण कांदा वगैरे परतून घातलेला आहे ना वाटण, ते छान असं शिजलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला कितपत आहे ना रस्सा पाहिजे तितकं पाणी घालायचंय. इथे ना मी 2 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे, कारण आहे ना ही भाजी थोडी पातळच असते. जेव्हा शेव घालतो ना त्यात तेव्हा ती परत घट्ट होते, म्हणून इथे 2 ग्लास इतकं मी पाणी घातलेलं आहे. आता ह्यात आहे ना थोडं आपल्याला मीठ घालून घ्यायचंय. मी ना कांदा परतताना पण मीठ घातलं होतं, म्हणून आहे ना आपल्याला थोडं काळजीनेच मीठ घालायचं. इथे मी अजून थोडंसं मीठ घालून घेणार आहे. छान अशी आपली भाजी नाही उकळलेली आहे. आता यामध्ये ना आपल्याला थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला शेव आहे ना जेव्हा आपल्याला ती सर्व करायची ना भाजी तेव्हाच घालायची आहे, कारण जर लवकर घातली तर त्याचा ना गाळ पण होऊ शकतो. म्हणून इथे आता मी गॅसची फ्लेम ही बंद केलेली आहे आणि आता ही थोडीशी गार झाली ना भाजी, मग आपल्याला त्याच्यावर शेव घालून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे आपली ना छान अशी शेवभाजीची भाजी रेडी झालेली आहे. आता ना ही जेव्हा भाजी ना थोडीशी अशी गार होईल ना, मग आपल्याला ह्याच्यात आहे ना जेवायच्या आधी 15 मिनिटं शेव घालायची आहे. आधी तुम्ही शेव घालून घेणार आहे. जास्त गरम ह्याची शेव घातली ना तर त्याचा पूर्ण गाळ होऊ शकतो किंवा ती पूर्ण भाजी आहे ना शेव विरघळू शकते, म्हणून आपल्याला ह्या स्टेजला शेव घालायची आहे आणि छान एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आपली छान अशी शेवभाजी रेडी झालेली आहे. आता आपण याला सर्व करून घ्यायचं आहे. तर आजची झणझणीत शेवभाजीची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि अशा स्वादिष्ट घरगुती रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशी एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.